तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता जवळजवळ दुपारचे 3-3:30 वाजलेले आहेत आणि सगळ्या पॅकिंग झालेल्या आहेत. तुम्हाला सांगतो, पॅकिंगलाच लय वेळ गेला माझा. कालपासून पॅकिंग चालू आहे. तर इकडं बघा तुम्ही, 10-10 किलो, 5 किलो, 6 किलो, 7 किलो जशी ऑर्डर आहे तशा ह्या सगळ्या पॅकिंगच करून ठेवलेल्या आहेत. इथपर्यंत सगळ्या पॅकिंगच केलेल्या आहेत. जवळजवळ किती डाळ असेल ही सगळी टोटल? 250 किलो. 250 किलो डाळ ही सगळीच्या सगळी. तर एवढं तर पॅकिंग करायला वेळ लागला बरंच. पण आज पाठवून देणार होतो, पण आज शनिवार आहे म्हणलं. आज शनिवार जरी पाठवलं तरी ही मध्येच अडकणार आहे. त्यापेक्षा डायरेक्ट सोमवारी पाठवावं असं वाटतंय मला. एका हेलपाट्यात तर काय एवढं सगळ्याच्या सगळं जाणार नाही. मला 2-3 हेलपाटं करावं लागणार आहे. ते हळूहळू सगळ्यांचं पाठवायला चालू करतो. ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी ऑर्डर दिलेली आहे ते सगळ्यांच्या. काय अजून एक ज्यांनी ऑर्डर टाकली त्यांना एक सांगणार की लगी ऑर्डर मिळत नाही. तुम्ही आता पैसे पाठवचाल आणि लगेच संध्याकाळी मेसेज करचाल की आमचं पाठवलं का, तर तसं होत नाही. तर तुरी भिजवावं लागते, तुरी आधी चाळावं लागते, परत त्या भिजवायच्या, त्या 3-4 दिवस वाळवायच्या, नंतर डाळ काढायची, ती उपणायची, नंतर पॅकिंग करायची. आठवडा जातो, त्यामुळे आठवड्याच्या पुढेच तुम्ही मेसेज करू शकता. ही एवढं लगेच लगेच तर सोपं नाही ना ह्याला. आणि डाळ बनवली तर ही वजनं करायची, पॅकिंग करायची, पत्ता लिहायचं. आपल्याकडे कुठलं हे नाही, सगळं आपण हाताने करतोय. सुईद्वारा हातात घेऊन ते शिवतोय. आता ते यंत्र आणायचं होतं मला, पण ते बार्शीला मिळतं. ते बार्शीला जावं लागेल तेवढ्यासाठी म्हणजे ते लय गरजेचंच आहे, आणायचंच आहे ते. पण तरी पण जोपर्यंत चालतंय तोवर चालून द्यायचं. आणि अजून तर कुणाची तक्रार आलेली नाही. ज्यांनी ज्यांनी डाळी घेतल्या त्यांनी सगळ्यांना त्या आवडल्या. सगळ्यांना म्हणजे रिप्लाय येतात मोबाईलवर की बाबा चांगली आहे डाळ, चवीला चांगली लागते. बाकीची कुणाची तक्रार तर काय नाही अजून, आहे का नाही. शिस्ती चांगली, चवीला चांगली लागती, सगळ्यांना लहानपणाची आठवण देती. अजून काय पाहिजे? लहानपणाची आठवण म्हणजे लहानपणी तुम्ही कधी तुरीच्या शेंगा खाल्लेल्या असलेल्या, मुगाच्या शेंगा खाल्लेल्या असलेल्या. तुरीच्या शेंगा खाताना, हिरव्या शेंगा खाताना जशी तुम्हाला चव लागते का, तशी चव तुम्ही ह्या डाळीचं वरण खाताना तुम्हाला लागणार. हे असं ज्यांनी काय खाल्लंच नाही ते त्यांना तर त्यातलं काय समजणार नाही. कारण की काय काय जणांचा जन्म शहरात होतो आणि ती शहरातच लहानाची मोठी होते. ती ह्याच्यात त्यांची काय चुकी नसते. माणूस जिथं जन्माला येतो तिथनंच त्याची सुरुवात होते आणि जिथं राहतो त्या गोष्टी संग, आजूबाजूच्या परिसरासंग वावरतो आणि तिथंच त्याचं जीवन चालू असतं. आता जी काय खेड्यामध्ये जन्माला आलेले आहेत, रानात हिंडलेले आहेत, मुगाच्या शेंगा खाल्लेल्या आहेत, त्या तुरीच्या शेंगा खाल्लेल्या आहेत त्या, आणि तिथनं परत पोटा पाण्यासाठी, नोकरीसाठी ती शहरात जाते. ती शहरात गेल्यानंतर त्यांच्या मनात एक रुक एक खंत लागून राहिलेली असते की खेड्यातलं जीवन आपलं होतं ते किती बरं होतं, किती आनंद होता. जी गोष्ट तोंडात टाकेल त्याच्यामध्ये चव लागायची. कुठली बी गोष्ट असू द्या, चिंच असू द्या, बोरं असू द्या, तुरीच्या शेंगा, मुगाच्या शेंगा, सूर्यफुलाचं बी काढून काय काय जण खायची, हुरडा खायची, मकाची कणसं खायची. पण त्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातून हळूहळू निघून चाललेल्या आहेत. आणि अचानक तुम्ही जर काही डाळ खाल्ली तर तुम्हाला ती एक जुनी आठवण तुमच्या मनामध्ये जागृत होती. असं लय जणांनी मला सांगितलं की बाबा तुमची डाळ खाल्ली, वरण केलं. काढून ठेवलं पाहिजे असेल तर हाय आता राहू दे, नाही विश्वास आहे लोकांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणूनच ही एवढ्या ऑर्डर आलेल्या आहेत मित्रांनो. बरं का, ही एवढं 200-250 किलो आणि ही पुढं अजून एवढी तूर आहे आपली. ही सुद्धा झटक्यात जाणार आहे, एका झटक्यात. तुम्हाला सांगतो, अजून किती ऑर्डर आले ते, अजून 100-150 किलोची ऑर्डर अजून पडून आहे आपली. मग कसं लोकांना उशीर होतो ना म्हणजे पाठवायला. आता एवढं त्या दिवशी भिजू घातलेलं फटकन लगेच 8 दिवसाचा कालावधी लागतो जवळजवळ. 8 दिवसाचा कालावधी गेल्याशिवाय डाळ आपले पॅकिंग होत नाही. आता ह्यात बरेच एस टी कुरिअर पण आहे. ते एस टी कुरिअरचं त्यांना पाठवावं लागतं. काय जणांनी कसं एस टी कुरिअरने गेल्या वर्षी मागवलेलं असतं, पण ती डेपो बंद पडतो. बंद म्हणजे एस टी डेपो चालू असतो, पण तिथली कुरिअरचं कुरिअर सेवा तिथला जी माणूस असतो का काय कारणाने तिथं मग ते बंद पडतो ऑफिस ती. त्याच्यामुळं त्यांना परत फिरून मला ते महागारी आणायचं, परत त्यांना सांगायचं की बाबा तुमची तिथली कुरिअर सेवा बंद आहे. परत मग पोस्टाने पाठवायचं. पोस्टाने थोडासा खर्च येतो. 5 किलोपर्यंत डाळ तुम्हाला पोस्टाने परवडते, 250 रुपयापर्यंत ठीक आहे.
आणि इष्टी कुरिअर जर करायचं असलं तर 10 किलो 15 किलो 20 किलोवाल्यांना तर एकदम आरामात इष्टी कुरिअर परवडतं. जवळच्या डिपोत येतं 250-300 रुपयापर्यंत लयतलं. आता जास्त लांब असेल तर जरा थोडंसं चार्जेस जास्त असतात त्यांचं, पण त्यांचं अंतरावर असतं. पण पोस्टाचं तसं नाही. पोस्टाचं सगळ्यांना सरसकट 50 रुपये, म्हणजे मला तर आतापत्रचा अनुभव आहे की सगळ्यांना किलो मागं 50 रुपये खर्च येते पोस्टाला. 10-20 रुपये इकडे इकडे कमी जास्त होत असते. त्यांचं ते GST कुठं काय काय ते घेत असते, त्याचं काय विषय नाही. तर मंडळी अशा पद्धतीनं आपलं सगळं चालू आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे आपलं शुक्रवारी कालच ना काल काल व्हिडिओ आला नाही. काल व्हिडिओ यायचं न कारण म्हणजे आपला जे चंकू होता का, ते चंकूला गॅस्ट्रो झाला अचानकच. त्याला उलट्या व्हायला लागल्या, जुलाब लागायला लागल्या, आणि त्याला दवाखान्यात पण मी नेऊन आणलं, सगळं केलं, पण ते काय वाचला नाही शेवट. कारण की गॅस्ट्रो हे आजार असा आहे की कुत्र्यांना होतो म्हणजे होतोच, आणि ते झाला की शक्यतो चान्सेस कमी असतात त्यातनं वाचायचे त्यांचे. आता ह्याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगतो, माझ्या लक्षात सुद्धा नाही, एवढे कुत्रे पाळले मी, बरेच कुत्रे मेले असेच, आपला गुट्टू गेला हे असे बरेच. त्याच्यामुळं आता एवढं काय वाटाना मला, काहीच वाटाना त्यांच्याविषयी. फक्त मनात सगळ्याविषयी भावना, मुख्य जनावरांविषयी भावना आपल्या मनात चांगली ठेवायची. जन्माला आलेला प्रत्येकजण मरणारच आहे एक ना एक दिवस, त्याच्यात काही विषय नाही. चांगली चांगली माणसं मरते ते, तर कुत्र्यांचं ह्याचं तर काय घेऊन बसलाय. 2 मांजरं आपल्याला भेटली रानावनात, ती आणली, त्यांना सांभाळतोय. आहे ती बरी आहे, ती खुश आहे, ती आपल्याला आशीर्वाद बी देते. ती विषय असा आहे. तर तुम्हाला ती काही मी दाखवू नाही शकलो, मला ते दाखवू वाटत नाही की बाबा आजारी पडलं हे झालं ते. मला ते मी माझ्या डोक्यात शांत असतो, म्हणून मी अशा गोष्टी काही दाखवत नाही. तर चला जाऊ द्या. आता थोड्या वेळानं जायचं आपल्याला ज्वारी काढायला, ज्वारी काढून यायचं आहे. शुक्रवारचा व्हिडिओ आज आला नाही. आज आहे शनिवार, म्हणजे शनिवारचा व्हिडिओ कदाचित उद्या म्हणजे रविवारी येईल. ज्वारी काढायला जायचं आता. तर मंडळी ज्वारी काढायला काही गेलोच नाही, कारण की परत ती जी पार्सल होती ती पार्सल सरळ पोच करून आलो. आता ती सोमवारी जातील, कारण की ती एका टायमात मला गेले नसते. एक गाडी आली ती आपल्या इथं, त्या गाडीत टाकली. आता ती पोच होतील काही काळजी नाही. आता परत दुसरी डाळ आपण दुसरी तूर घेतली आपण चाळायला, ती चाळवून घ्यायची, उद्या भिजवायची परत, आणि परत वाळवून डाळ बनवायची. डाळ सगळ्यांची पोचायला लागली, आणि सगळ्यांचा एक मेसेज येतो की बाबा डाळ नीट राहायसाठी काय करावं. डाळ नीट राहायसाठी एकतर 2 पर्याय सांगतो तुम्हाला. तसं बरंच आहे तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं करतं. एकतर डाळीमध्ये थोडंसं एरंडेल तेल टाकायचं असं वरनं, किंवा थोडंसं एरंडेल तेल असं डाळीला चोळायचं ना, असं टाकून द्यायचं. ह्याने एक होतं की भुंग किडं लागत नाही, कारण की एरंडेल तेल जे आहे ना ते कडवट असतं. आणि डाळ धुवायच्या टायमाला म्हणजे बनवायच्या टायमाला तुम्ही धुवूनच घेता, त्याच्यामुळे ते काय प्रश्न येतच नाही त्याचा. आणि जर तुम्हाला बरं नको वाटत असेल एरंडेल तेल, तर दुसरा पर्याय म्हणजे बोरिक पावडर. आता बरं प्रत्येकाला वाटतं की बोरिक पावडर म्हणजे हे काय केमिकल आहे का, तर बोरिक पावडर म्हणजे ही टाकणखार आहे. टाकणखार तुम्ही ऐकलंच असाल. टाकणखाराचा उपयोग पापडामध्ये टाकायसाठी ते टाकणखार वापरला जातो. तर एक काहीचीच पद्धत आहे ती. आणि आपण नाहीतरी डाळ आपण धुवून घेतोच की, एवढं त्याला काय होत नाही. जरी ती थोडंफार पोटात गेलं तरी त्याचा काही दुष्परिणाम नाही, काय नाही काय. तर या 2 पद्धती आहेत. आणि कोरड्या ठिकाणी ठेवायचं, एका डब्यात भरून ठेवायचं, आणि वाटलं 1 महिना 2 महिन्याला त्याला ऊन द्यायचं एकदा. तुम्हाला जर तसा संशय आला तर कडक आता उन्हाळ्यातलं ऊन पडतं, तर त्याच्यामध्ये 1-2 दिवस चांगलं उन्हात कडक वाळवलं की त्याला परत काही कीड लागत नाही, काय नाही. अशा पद्धतीनं तुम्ही साठवून ठेवलं तरी चालतं. आता ज्यांनी आपल्याला डाळी मागवल्यात का, त्यातल्या एक जणांनी कमेंट केलेली, इथं नाव काही त्यांचं आलेलं नाही. तुम्हाला कमेंट वाचून दाखवतो आणि दाखवतो मी कमेंट. दादा वहिनी, मी आज डाळ बनवली, एकच नंबर भारी चव, आणि साली सकट पण छान लागते वहिनी. आणि एक सांगायचं आहे की इतर डाळ धुताना एक प्रकारचा फेस येतो पाण्याला, पण आपल्या डाळीला अजिबात फेस येत नाही, साफ पाणी असतं. तर हे आम्हाला सुद्धा माहित नाही, खरंच नाही. पण ही कशामुळे फेस येतो? केमिकल उघड केमिकलमुळे फेस येतो. आणि काय आता हे बघा, प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा, आणि प्रत्येकाने आपल्या डाळीमध्ये नवीन काय ना काय बघितले मित्रांनो.
जी आम्ही पण बघितलं नाही त्या गोष्टी तुमच्याकडूनच आम्हाला बऱ्याच शिकायला मिळाल्या. आता कसं असतं बरं का, राजाला दिवाळी माहितच नाही. पहिल्यापासूनच आहे आम्हाला ही म्हणजे डाळ, तुरीची डाळ ना आयुष्यात कधीच विकत आणली नाही. ही आम्हाला पहिल्यापासूनच आहे. म्हणजे आम्ही जो 12 महिने आम्ही आमच्या घरी दिवाळीच आहे. तसं तुमच्या घरी सुद्धा आदनामधनं दिवाळी व्हावी अशी आमची इच्छा असते. हाय थोडी महाग, पण ही महाग म्हणता येणार नाही. तुम्हाला मी खरं खरं सांगतो प्रामाणिकपणे, बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा आपलं उत्पन्न निम्म्याने अर्ध्याने कमी आहे. आणि का कमी आहे तुम्हाला सांगितलं. गव्हाच्या बाबतीत सुद्धा एवढ्या एवढ्या लोंब्या आहेत लोकांच्या, आणि आपली लोंबी फक्त एवढीच आहे, 1.5 ते 2 इंचाची. फक्त 1.5 ते 2 इंचाची लोंबी आहे फक्त आपली. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुरीमध्ये सुद्धा आपलं उत्पन्न बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा अर्ध्यानेच निघतं. त्याच्यामुळं मला नाही वाटत की मी तुम्हाला ही महाग विकतोय. ज्या टायमाला तुम्ही डाळ घ्याल आणि तुम्ही बनवणार घरी, त्या टायमाला तुमचं पैसे पहिल्या जेवणातच तुमचं पैसे फिटणार आहे, पहिल्याच जेवणामध्ये अशी डाळ. आणि सगळी जण कमेंट करून सांगते ती व्हिडिओवर बघा तुम्ही, व्हिडिओवर सुद्धा कमेंट असे येते ते भारी भारी की